शेवटची हे विनंती पाय ते राहावे ऐशे करा कृपादान ऐशे करा कृपादान तुम्हा मान सन्निध भाग्यवीन कैसे भेटे भाग्यवीन कैसे भेटे न हो तुझे चिंतने ऐशे करा कृपादान तुम्हा मान सन्निध तुका म्हणे कळसाले तुका म्हणे कळसाले हे विठ्ठले परिसावे ऐशे करा कपादान तुम्हा मन सन्निधा विठ्ठला ऐशे करा कृपादान तुम्हा मन सन्निध पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम गमान जरे चरणा संतासिया जगद्वंद्य श्री जगद्गुरु तुकोबा
त्याचप्रमाणे पंढरायला नमन करतात, कारण वारकऱ्यांचं आराध्य दैवत. तसे तर यादी नाव आहे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त भूत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवळे मात विठ्ठलाची. म्हणून आजचा विषय असा आहे, भगवत भक्त हरिभक्त पारायण. मामा आजला सगळे गाव मामा म्हणते, वैनराव खडंगरे मामा. आणि आयुष्यभर परमार्थच केला. उपासना एकविधा मी न धरू पाल, नसंड हे वाट सापडली. ज्या मार्गाने जायचे तोच मार्ग. आणि सगळे आपल्याच्या समोर एक वारकरी देहावसान झालेला आहे. आज वर्षश्राद्ध या निमित्ताने विशेष सोहळा आहे. परमार्थाची थोडा सांभाळली, काही रंग पुढे देणे आणि तुमच्या आमच्यासाठी परमार्थ करून. मुलगाही तसाच झाले. मुलं त्याला 2 मुलं मुलगी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी कवाटे देवा. अशा काही कीर्तनकाराला घरच्या माणसाचं नाव घेऊ वाटते, पण मी तसं नाही. पण भजन करणाऱ्याचं नाव घेऊच लागते. ज्याच्या उदराला भजन करणारेच मुलं येतात परमार्थिक. आणि एवढंच नव्हतं, आपल्या परिसरामध्ये सर्व हे जमलेलं जे मेळ आहे आपला, एकेमेकाचे खेळमेळे, त्याच नेमाचे वारकरी. आपला एक मुलगा सोडला वारकऱ्यातच, आणि वारकऱ्याचा विषय त्यांच्यामध्ये. खेळीमेळे आयुष्यात तेच करणार हा योग आहे सगळ्यांच्या समोर. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त परिचय बळीरामाचा. पण अशी 2 ही मुलं पवित्र शुभ कार्य करण्याकरता समाज, गाव सगळं परिवर्तन. संपूर्ण गावातलं जेवढं भजन मंडळ आहे त्यांचं ऐकायचं. मामा सांगते आयुष्यामध्ये शेवटपर्यंत त्यांनी बाईला भजन करू दिले. आणि त्याच नियमानं आता पुढील पिढी सुद्धा तेच करते. प्रत्येक गावाला महिला मंडळ आहे, फक्त जानवळात मला दिसत नाही. अजून मला काय दिसत नाही बरं का. असा नेम मागण्याने तसंच रीत वडिलाची झालं तसं. म्हणून त्या नेमानं राहिले शेवटच्या अक्षराचा असो. आज वर्षश्राद्ध म्हणजे आजचा एक शेवटचा विषय. विनंती कुणाला करावं, विनंतीचे प्रकार 2 आहेत. थोडा आपला टाईम आहे, 12:30चं परवाने सांगितलं. आणि तुमच्या मनावर असे केले का असं, तसं काही कीर्तनकाराने एवढं करावं तेवढं काही नियम मर्यादा आहे. पण आनंद आहे, माझ्यापेक्षा सगळे शुद्ध आहेत. वाजणार तसाच काही विषय आहे. मला सुद्धा तुमचं भजन ऐका वाटते, आवड वाटते. आणि बळीच्या संगतीने सगळ्याच्या गाठी पडल्या. आणि म्हणून आपण खेळी मिळून करूया. विनंती विशेष आहे. शेवटला काय करायचं, शेवटचा प्रत्येकाला शेवट आहे. देवाला विनंती करा प्रत्येकाला. वारकऱ्याचा धर्म सांगतो, आयुष्यभर भजन करायचे आणि भजन करण्याला शेवटला त्याला येऊ लागते. शेवटच्या पुन्हा सांगतो, ज्या टायमाला आपला देहावसान व्हायचंय, या पार्थिवतून या देहातून बाजूला जायचे बरं का. कुडीत राहून कुडीतले लोक सांभाळायचे. आलं का लक्षात? कुडीचा भाग वेगळा, देह टाकायचा. जिवंत असता कुडी टाकता येते, व देह टाकता येत नाही. आता तुमच्याकडे जास्त कीर्तनकार आहेत, पण का संप्रदायाच्या नियमानं गुहे जर विचार केला बरं का, कुडी टाकता येते पण देह टाकता येत नाही. देहात राहून विधेय दशा भोगता येते, देह म्हणून राहता येते. त्यांचं वाक्य आहे, देहीची विदेही भोगो दशा. हे दशा भोगण्याकरता अनेक साधने. कुडी टाकली तो कुंभार आहे, तर किले काळा मारिले काळा मारिले काळा
दिली कुडी टाकून कुडी टाकून दिली असं म्हणता लिहायचं कसं वाटत मला. कुडीमध्ये काही भाग आहेत. लिंगदेह ज्याला नाव आहे, इंद्रियाला नाव लिंग आहे. लिंगदेह आपल्या शरीरामध्ये स्वतंत्र आहे आणि ते लिंगदेहाचा जेवढा काय पसार आहे का ते कुडीमध्ये आलं का. मनोबुद्धी चित्त अहंकार आदी सगळे लिंगदेहाचा भाग आहे. सुख दुःख भोगण्याकरता हे लोक भोगतात. त्या देहाचा काही संबंध नाही. सुख दुःख भोगण्याकरता हा देह नाही. त्या देहात राहून आपल्याला त्या कुडीच्या संगतीने भोगावते. कुडीतले जे विकार आहेत, ज्ञानेंद्रिय पंचक आहेत, कर्मेंद्रिय पंचक आहेत, विषय पंचक आहेत, काम क्रोधादी विकार, चिरवी पुराण, हे सगळे कुडीतले भाग आहेत. म्हणजे कुडीतले भाग मग इथं जीवन काढायला काढतो ना, तुमचं काय झालं. आणि त्या कुडीच्या संगतीत, त्या लोकांच्या संगतीनं हा देह आत्मा वावरतोय. भजन करीत, कुणी संसार करीत, गाईल कुणी वाजीवर, हे कशाला याच्यात राहून त्या कुडीतले जे विकार लोक दिसत नाही. मन आहे आपल्याला, नाही असं नाही. दिसतंय का? रूप आहे का, तर आकार आहे का, बुद्धी आहे, दिसते का? दिसणारा हा देह टाकल्यावर कोणा इथं जगात दिसत नाही ना. पण देहात असून तुकोबराने कुडी टाकली, हा विषय झाला पाहिजे. कुडीचा उल्लेख करायचा तुमच्या समोर. आणि म्हणून तुम्हाला जास्त ऐकण्यात येते. आता सगळे माझ्या ओळखीचे आहेत, पण नाव माहित नाही मला. नाव माझं कसं गेले म्हणायचं नाही. सगळे बघितले म्हणजे माझे, म्हणजे तुमचं नाव घ्यायला तुम्हाला नाव असं नाही ना. आणि मला तर कुठे ज्याला नाव आहे त्याला तू कुणाचं घेऊन नाव ठेवलेलं आहे. कोण मला ओळखीला, पण मला तुम्हाला ओळखायचे का, ते तुम्ही तुम्हाला ओळखा ना. माझे म्हणजे मी आहे हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीला. आणि म्हणून आणि त्या टायमाला त्यांनी ते कुडी काळ आला समोर मिळाला. तुम्हाला यायचे अरे तू का मला नेतोयस, हे घे तुला कुडी, तुला अर्पण केली. आणि मी बाजूला कुडी तुला कुडीतून घे, देहातून घेऊन जायचे का, कुडीतच येणार असेल. हुडकायला कुडीत यावं लागते. मनाबुद्धी चित्तामध्ये, चित्त चिंतनामध्ये, मन नामचिंतनामध्ये, देहाच्या संपूर्ण इंद्रियाचा विषय तो त्यांचा एक विषय, तो सकाळचा हरी त्याच्या आवडीने. आणि अशी वृत्ती झाली. देहमुक्त असल्यामुळं विधेय अवस्था भोगत असल्यामुळे घेऊन जा, तुला काय घेऊन जायचे. थकिले काळा मारी टाकत नाही. आणि नाही समजलं नाही, सापडलं नाहीच ना त्याच्यात. मनाचा नाही, मन उन्मनी निवारे रूप येऊन डोळा वैशिले. मन उन्मन आहे अवस्था, मनाची कल्पना, देहाची वासना शून्यते, देहाची भावना शून्यते, वासना हरी माझी. तुला कोण आहे, कुठं आहे, मला जर सापडत नाही. सापडायला मी तुला काय समोर बोलतोय ना, मी बोलतोय ना तुला कळाला. कुणी तुझ्या समोर आहे, घेऊन जा मला. ताकद ते वारकऱ्या शेवटची होते. आमचं कधी होईल वाटत असेल, आमचं कधी होईल आता भजे शेवट करावंच लागेल ना. आणि हे मार्ग सोडून दुसरीकडे गेलं असं केला बुडाले तर याचा अशी तयारी. आणि म्हणून घेऊन जा. त्यानं मला ताकद नाही, सापडत नाही. एकदा मला तुमचं दर्शन मिळून, तुमची जात आहे, कुठं राहता, कशात राहता, आता तुला काय सांगते. मी नाही आता माझं सगळं विसरले कुळ, फुला आचार, पती भावे तीर घर सोये,
विसरलं माझं काय सगळेच विसरले ह्याच्यामध्ये विसरतो पडला विसर पडला देहाचा विसर पडला आणि देहेचे विधेय भोगू तशा त्या टाकाला म्हणलं याती कुळ माझे भाई का म्हणले माझं हरपलं रे हरपलं काय हरपलं याती कुळ माझे माझी जात विचारलो करायचो या तिकुळ माझे गेले हरपुणे का श्रीरंगा वाचून आलो ने रे अखंड भगवंताचा ध्यास आहे नाम आहे तुला मी कोण आहे कुठं सांगेल काय मला हे देहाला नाव तुकाराम आहे ना तुला हेच बघायचं आहे आणखी एक प्रमाण तुला सांगतो धन्य म्हणवी नाही हे लोकी लोका भाग्य आम्ही म्हणजे तुला माहिती तुकारा तुका ना तुकाच म्हणतोय धन्य म्हणवी हे लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील अरे मला तुकारा मला म्हणतोय माझं नाव देहाला तुका आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तुका आहे त्याला बघितलं नाही माझा जर विचार केला चुकीचा तुलनेशी काय संबंध आहे ब्रह्मभूत काय होत तसे कीर्तनी काय संबंध आहे तुझा माझा तुला माहिती का तुझ्या मालकाने सांगितले जिथे होय हरिकथा तुम्हाला नाही तेथेच होता जिथे होय हरिकथा येणं समजता वंदावे वारकऱ्यापाशी जाऊ नको तुला म्हणलेलं आहे पण तू इथं आवेस त्या टायमाला तो स्वतःचा देह पकडत झाले तुका म्हणे काळे काळे केले तोंड प्रकाशा भंगले खोल्या अशी तयारी असल्यामुळं सुख आहे आणि म्हणून त्या भगवंताला विनंती केली सुखाची वस्ती झाली माझे दिवी तुमच्या कोसाळे कृपादाने भगवंताला विनंती केली आजचा विषय म्हणजे विनंती देवाला एक संताला दुसरी विनंती संताला एक विनंती आणि देवाला विनंती शेवटची हे विनंती देवाला आणि संताला काय शेवटची विनवणी संत जने का म्हणून केली का म्हणते लोक त्याचं का म्हणून केली संताला विनंती मला महाराज कीर्तन करायला जातात विसरतो न पडावा विसरतो न
काही तर्काला भेटतात म्हणणारे का मला त्यांचं बरोबर आहे. मला कमी आहे का तुम्ही बोलाय म्हणतात. माझ्याकडे सगळंच कमी आहे. तुम्ही का म्हणू वाटेल ते म्हणायचं. फक्त गात्यातलं राहून मात्यातलं राहून कुठलाही दगड कुठे बसले जाते टाकून देत नाही ना. कसं जर मागमध्ये प्रमाण झाल्यावर कसं वाटते कसंही वाटू म्हणायचं म्हणजे थोडं त्या रस्त्यावर मी घेतो म्हणायचं असलं नाही माहिती. वारकरी आपला समाज आहे. सूर्याने खेळी वेळी आणि कसं आहे आम्हाला येते म्हणतात आम्हाला कशाला उभा केला म्हणायचं. एकाने बोला तुम्हाला जर येत असलं तर आम्हाला कशाला बोलताना उभा करायचं. देवासाठी बोलायचं थोडं आपल्याला. विसरतो न पळावा संताला बोलतो. मायबाप माझा देवा तुम्हाशी तुमच्यामध्ये न देवामध्ये फरक माझ्यात येऊन संत जरी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. तिकीट त्याने जर प्रमाण देईल ना दे ना का त्याला म्हणले मग किती ही परीक्षा लागेल आपली काही नाही. सगळे घरचे काही मला घे नाही म्हणून पुढे विसर संतान म्हणे माझा देवासंग विसर पुढे तुमची कृपा करा. तुका म्हणे तुम्ही निर्विद्यावरी संताला देवाला देवा संतामध्ये माझ्यामध्ये अंतर कोणी का संत संगती देई चरण सेवा संत संगती देवालाच बोलतो. देवा आता झाले तसंच असू दे. संताची संगत राहा. संत संगती देई चरण सेवा का कशासाठी संताची संगत. संताच्या संगतीमुळं तुझा विसर पडत नाही. जेणे हा तुझा विसर न पडावा हाची भाव माझ्या जीवा पूर्वे देवा मनोरथ. माझ्या मनाचे आवड आहे. माझी जीवीची आवड पंढरपुरा म्हणून
संसाराचा हा जो विषय आहे. आणि म्हणून त्या संत महात्म्याने संसाराच्या नावे घालून वाढत हा पुण्य. ज्याच्या योगाने पुण्य वाढते तो धर्म मांडीचे. धर्म हा जो खरा नाम उच्चारो खरा. नामाचं चिंतन आहे ना. भजन गायचं तर काय सोपं आहे का? त्याने शिकलं भजन मला वाटतं म्हणून तो मारले बारलेलं सपात नाही कराले बरं येते म्हणजे नाव बी पवन आहे आणि पवन वाया असेल का पळते मी चप्पा आहे. हो माणसं पाहतो हुडकून आणलं तुम्ही. आनंद वाटते हो करायचे आनंद. आता आम्हाला जायचं आम्ही चालला जातो आता आज्ञा घेऊन या स्वामी काळक्षेप आम्ही गुरु कोठे. भगवंताला विनंती केली जातो आता आम्ही. आणि म्हणून संतांची संगत असावी. संतांच्या संगतीमध्ये देव आहे. संतांचे संगती प्रेमाच्या घरोळा आनंदे गोपाळा माझे खेळे. मागणी मागितली जगामध्ये शेवटचं बोलणं त्याला देवाला जग देखणे प्रभू. त्या टायमाला बोलत ते माणूस जायच्या टायमाला तर ती कळावे लागते. वारकरी आला तर त्याला भजनातच गेल्यासारखं वाटतंय. तुम्ही ध्यान ठेवा जाताना मला नाका सांगणार पुन्हा पण जाताना तुमचं तर मला कळेल ना. कोणी ती दोन म्हणत होतं तुमचं तो मला भजन कळतंय आणि तिकडे बी कळतंय संसार राहतील निराळे मुलीकडे झडझडून गेली एकदा असला प्रसंग आहे. नामदेवाला सुद्धा सांगितलं नामदेवाला संतांची संगत घ्यावत नाही. कच्चं म्हणल्याबद्दल वाद झाला होता. मी कशाने कच्चं काय नाही तू पक्काचं आहेस. तुझं माझं लहानपणापासून नातं देवा माझ्या हातानं तू जेवलास आणि त्या म्हाताऱ्याने मला कच्चं म्हणलंय. माझ्या टाळ्यात मारले का टाळ्यात मारले मला कच्चं म्हणलंय. तुझ्या टाळ्यात मारलं नाही तुलाच मारलं त्याला. कारण का ज्याच्या होते त्याला धरून ज्याच्यामध्ये शरीर आहे त्याला धरून बसले असतो आणि ती बाकीच्याला काही केलीत का त्यांनी त्याला सोडून बसलेत का मारलं काय समज आहे का. अवस्था त्याची गुण त्याला संत संगतीला जावं लागलं कळण्यासाठी मी आहे तुझाच पण एकदिशी आणि सर्व साक्षी. मला एकदिशी ओळखतोस तुझं माझं व्हिडिओला नातं आहे खरं पण व्यापकामध्ये मी आहे हे तुला कळालं नाही. पण त्या लोकांना कसं कळाले त्यांची सत्ता वेगळी आणि तुझी सत्ता. तुझा आणि माझं नातं हे खरं लाडाचं कौतुक आहे. पण तुकोबाराचा जर विचार केला तुकोबाराची अवस्था कशी आहे. जगदाकारी झाले जगदाकारी झाले जगदाकारी झाले सत्ता. कीर्तनकारापेक्षा गाणारे हुशार असतात. म्हणजे कीर्तनाला हजर राहणारे बरं का. तुझं तुला कारण सांगतो तुम्हाला कसं कळायला म्हणतात. चित्रपट काय तुम्ही राजा
नाटकाला म्हणजे त्याच्यामुळे म्हणतो प्रमाण दिलेलं असते तर हुशार कामाला तुम्हाला माझ्यापेक्षा. द्रौपद जर आपल्याला पाठ नसलं तर त्याच्यातच शेवट काढायचं अशी चाल धरायची पुन्हा. म्हणजे कीर्तनेच्या बापाला कोण रात्र पाठ असेलच पण चाल आहे ना तशी आमची चाल असं करायचंही चांगलं आहे. उघडं पडायचं नाही उघडं पडायचं झालं नाही. त्याचं द्रौपद आहे जवळी विठ्ठल लोकमाई बहीण बंधू काय करत आहे आणि ती चाल दुसरीचा लावला असं तर द्रौपद म्हणायची चाल म्हणल्यावर पुढल्या अडचण त्या महाराजाच्या तोंडाकडे बघायची गरज कधी कधी महाराजालाच नसते पाठ. त्याला म्हणतात चतुर ते हजरचे बाप तेजी आणि त्याच्या इशाराते आणि तटा फोकावर येते. आपण घंटाळा का कोणाचा अर्थ त्याचा इशाराती आणि तटा फोकावर घेते. होय बरोबर आहे का? तू सांगितलीस मला माहीत आहे. आणि म्हणजे घोड्याला नाव आहे ते घोडा असतो तेजी जे घोडा असतो का नाही त्याच्यावर जर घोडा बसून चालला का स्वार रस्ता जर बदल करायचा असला असा म्हटला का मला इशारात केला केला रस्ता सोडते बघा इकडं नाही इकडं जायचं. जर तट्टेवर राहतं का ते अर्धावर घोडं फोकाला मारलं तर मी रस्त्यावर येत नाही ना. त्याला म्हणतात तेजाला इशारती आणि तट्टा फोकावर घेतली. वारकरी तेजीच असतात हलायचं नाही आणि प्रमाण द्यायचं का महाराज म्हणणार आहे. आणि असे प्रसंग आहेत म्हणून मला आनंद वाटतो बरं का तुमचा. जगदाकारे झाले सत्ता वारून गेली पराधीनता अवघे आपुरीची आता लाज आणि चिंता जग देखणे बाबू ते शतक हे विश्वाची माझे घर. देवाला सांगितलंय ज्ञानोबाची तशी तयारी होती त्यांनी म्हणावं तू विश्वरूप पट्टाची घडी तारक ब्रह्माची उघडी मी या निज दृष्टीने चोखडी तुझी मूर्ती निहाळी. लक्षात ठेव देवा तू विश्वामध्ये व्यापक आहेस. विश्वाचा आकार तुझ्यामध्ये समाधीला बसून बोललेला आहे. समाधी प्रकरण बघून घ्या तुम्ही नमनाम विश्वरूप पट्टाचे घडेस तारक ब्रह्म उघडे ब्रह्म आहे. कळाले लोकांना उघडेस की तू पंढरपुरात उघडेस की तुला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं. सगुण म्हणावं तर तुझे निर्गुणी पोटी लेट लावल्याशी दिसणार असं ना. पंढरपुरातला देव का करा देवाचं दर्शन होणार गेलं तरी लेट पण लावलीच बरी तुझी लाव लेट नाही लोकांच्या आधारावर कशा लावलेस म्हणते हे जगत एखादे बरोबर रूप सगुणाचं रूप आहे भगवंताच्या तितकं तेज आहे त्याचं आणि निर्गुणाचं असल्याचं नाव दिसते म्हणून त्याला नाव आहे सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरले. तुझं सगुण म्हणून की सगुण तूच आणि निर्गुण तू आहेस. आणि हे निर्गुण रूप हे वारकऱ्यासाठी म्हणले दररोज बोलतात उठा पांडुरंगा प्रभात समयोपासना उठलेलाच आहे किंवा उठा पांडुरंगा म्हणायची काय करायचं उठलेलाच आहे ना का तू बसलाय ठीक आहे झाली 28 उठा ना अहो आता दर्शन द्यायला उठा ना आम्हाला या सिंहासनावर आसनावर आहे या सिंहासनावर आमच्या आसनावर या आम्ही आसनस्थ आहे आसन टाकलेलं आहे तुम्ही सिंहासनावर वगैरे आसनावर या. माझ्या आसनावर आल्याशी तुमचं दर्शन आहे का. चित्ताचे आसन माझ्या चित्ताच्या ठिकाणी तिची तुझे पाय अखंड मुखे नाम किंवा माझे चित्त तुझे पाय राहो ऐशे धरून या बाही भावा तुला काही मागत नाही आणि काही नाही माग
संत संगती देवी